नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शिवराज करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण मराठी भाषेतील वर्णमाला या टॉपिकविषयी थोडक्यामध्ये माहिती मिळवणार आहोत। वर्ण म्हणजे काय, तर आपल्या मुखावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी म्हणजेच वर्ण होय। या वर्णांपासून तयार झालं अक्षर आणि अक्षरापासून तयार झाला शब्द। तर मराठी भाषेमध्ये आधुनिक मराठीमध्ये एकूण 52 वर्ण आहेत। एकूण 52 वर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मूळ मराठीमध्ये 48 वर्ण होते। मग या वर्णमालेचे 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे: स्वर, स्वरादी, व्यंजने। मराठीमध्ये 14 स्वर आहेत, जे की अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ असे 14 स्वर आहेत। आणि 2 स्वरादी अम, आहा आणि एकूण 36 व्यंजने आपल्याला पाहायला मिळतात। आता हे कसं लक्षात ठेवायचं आपण 36 व्यंजने, तर एक ट्रिक लक्षात घ्या। कचट तप यशः शत न्य ही लाईन लिहायची। कचट तप यशः शत न्य। क गटातील वर्ण पाहूया। क, ख, ग, घ, ज्ञ। च गटामध्ये च, छ, ज, ज, त्र। ट गटामध्ये ट, ठ, ड, ढ, न। त गटामध्ये त, थ, द, ध, न। प गटामध्ये प, फ, ब, भ, म। कचटतप देतो आपल्याला 25 व्यंजने, त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात। यानंतर य गट य, र, ल, व यांना अर्धस्वर असे म्हणतात। त्यानंतर श, श, स हे उष्मे आहेत, सितकार म्हटले, घर्षक म्हटले यांना। यांचा उच्चार करताना तोंडातून जोरदार हवा बाहेर पडते बघा, श, श, स। याचबरोबर ह गटामध्ये ह आणि ळ। ह हा महाप्राण आहे, ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे, द्रविडियन भाषेतून घेतलेलं व्यंजन आहे। श क्षत्रियाचा आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा ही संयुक्त व्यंजन आहेत। तर ही अशा पद्धतीने वर्णमालेमध्ये ह्या 52 वर्णांचा आपण अभ्यास करणार आहोत। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल। तोपर्यंत नमस्ते।